एकदा मनोज जरांगे दादा पाटलांची सभा झाली होती. त्या सभेमध्ये सुरेश कुटे जे ज्ञानराधा आणि तिरुमल्ला ऑइलचे मालक आहेत, त्यांनी काही पाण्याच्या बाटल्या आणि काही फूड पॅकेट्स वाटले होते. त्यानंतर मग एक अजित पवार आणि त्यांची पक्षाची धनंजय मुंडे यांची सभा होती बीडमध्ये. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या बाजूला एक ग्राउंड आहे, त्या ठिकाणी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांनी सुरेश कुटेला सांगितलं होतं की काही स्टेजचा आणि इतर काही 30-35 लाखाचा खर्च तुम्ही करा. त्यावर सुरेश कुटे यांनी नकार दिला होता. तर त्याचा बदला म्हणून वाल्मिक मुंडे आणि धनंजय कराड यांनी तिथल्या कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे आणि त्यांचे मिस्टर जे IRS आहेत असं मी ऐकलेलं आहे. काय सत्यता ते तुम्ही तपासून बघा. त्यांना हाताशी धरून सुरेश कुटेच्या ज्ञानराधा आणि काही तिरुमल्ला काही कंपन्यांवर असं दाखवलं जनतेला की रेड पडली आहे आणि आता ज्ञानराधा सुद्धा ही करणार आहेत, फ्रीज करणार आहेत सगळे त्यांचे पैसे अकाउंटचे. तर अशी बातमी पसरवली, असे काही कुटाने त्यांनी केले. म्हणून मित्रांनो सुरेश कुटेला पाठीमागे लागले आणि म्हणून सुरेश कुटे पळून गेला. सगळे त्याचे पत्नी भाचे सगळे पळून गेले. मित्रांनो त्याची प्रॉपर्टी होती, त्याची प्रॉपर्टी शोधण्यासाठी मीच पत्र घेऊन गेलो होतो पुण्याला. बंड गार्डन येथे एक रिजनल ऑफिस आहे, त्या ठिकाणी जर नाव टाकलं एखाद्या व्यक्तीची तर महाराष्ट्रात रणजित कासलेचा अजून एक व्हिडिओ होते प्रचंड व्हायरल. नमस्कार मंडळी, मी सुनील, आपण पाहता सुनील न्यूज. तर ज्ञानराधा बद्दल आणि सुरेश कुटे बद्दल रणजित कासले निलंबित PSI यांनी असं वक्तव्य केलं आहे की जे तुम्हाला हेलावून टाकणार आहे. ठेवीदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. रणजित कासलेंनी कशा प्रकारे एक असा गंभीर आरोप केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्ञानराधा सुरेश कुटे जेव्हा मनोजदादा जरांगे पाटील यांची जी काही सभा होती त्यामध्ये त्यांनी तेल आणि पाणी बॉटल व खाद्यपदार्थ पुरवले असल्याचा निषेधार्थ सरकारने त्यावर कठोर कारवाई केली. व जेव्हा राष्ट्रवादी शरद पवार यांची जी काही सभा होती आणि त्या सभेसाठी जो काही खर्च लागणार होता तो 20 लाख रुपये देण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आणि हे सर्व प्रकार रणजित कासले यांनी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे रणजित कासले यांनी संपूर्ण प्रकार सांगितला आहे. आणि त्यामुळे ज्ञानराधा बँक कशी डबघाईला आली, त्यामुळे ठेवीदार कशा अडचणीत आले, ही सर्व प्रकारची त्यांनी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर असा प्रचंड व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये रणजित कासले काय म्हणत आहे ते तुम्ही या ऑडिओ क्लिपमध्ये तर ऐकलंच असेल. तर मंडळी तुमची याबद्दल राय काय आहे ती आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि